नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023च्या परीक्षामध्ये ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका तसंच पर्यवेक्षिका या पदांच्या परीक्षा रखडलेल्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, त्या परीक्षा कधी होतील त्या संदर्भात आजच्या न्यूजपेपरच्या कटआउटमध्ये अपडेट आलेली आहे। पहा, या ठिकाणी सर्वात प्रथम ग्रामसेवक पदाची परीक्षा कधी होऊ शकणार आहे त्याबद्दल अपडेट आलेली आहे। ते सर्वात अगोदर आपण पाहूयात। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे विदाऊट स्किप करता। पहा, या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील तसेच ग्रामसेवक पदाचा अर्ज भरून घेऊन जवळपास 9 महिन्यांचा कालावधी लोटला आहे। ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज भरून घेण्यात आले आहेत, मात्र मे महिना उजाडला तरी या परीक्षा झालेल्या नाहीत। ओके, सो आता या आचारसंहितेनंतरच म्हणजे 4 जून नंतर या परीक्षा घेतल्या जाणार आहेत असं या ठिकाणी म्हटलं जात आहे। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, 4 जून नंतर तुमच्या परीक्षा या ठिकाणी होऊ शकणार आहेत। ग्रामसेवक असो तसंच आरोग्यसेवक असो, आरोग्यसेविका असो तसंच 40% आणि 50% आरोग्यसेवक, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी असो। ठीक आहे, सो या परीक्षा ज्या आहेत तुमच्या 4 जून नंतर म्हणजे आचारसंहिता संपल्यानंतर होणार आहेत असं प्रोबॅबली या ठिकाणी पॉसिबिलिटी सांगण्यात आलेली आहे, परंतु त्याबाबतची कोणतीही स्पष्टता आणखीन या ठिकाणी देण्यात आलेली नाही। ठीक आहे, त्यामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांचे डोळे या परीक्षेच्या तारखांकडे लागून आहे। विद्यार्थ्यांना पहा, या ठिकाणी ज्या काही जिल्हा परिषदच्या एक्झाम झालेल्या आहेत, सध्या जिल्हा परिषदेकडून 5 कॅडरच्या सो जवळपास 5 कॅडरच्या नियुक्त्या या आचारसंहितेच्या पूर्वी देण्यात आलेल्या आहेत। त्यांचे रिझल्ट देखील लावण्यात आलेले आहे। यामध्ये वरिष्ठ सहाय्यक लेखा विस्तार अधिकारी, कृषी सहाय्यक लेखाधिकारी तसंच कनिष्ठ लेखाधिकारी आणि वरिष्ठ सहाय्यक या 5 कॅडरच्या नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत। आणि ज्या आणखी पेंडिंगमध्ये कोणत्या आहेत तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि कनिष्ठ अभियंता या पदाच्या आचारसंहितेमुळे त्यांचे याद्या लागल्या असल्या तरी त्यांना नियुक्ती देण्यात आलेली नाही। ठीक आहे, त्यांची ही नियुक्ती जी आहे ते आफ्टर जे काही आचारसंहिता संपणार आहे त्यानंतर तुम्हाला नियुक्ती देण्यात येईल असं या ठिकाणी आपल्याला अपडेट भेटलेली आहे। ठीक आहे, आचारसंहितेत नियुक्ती देता येत नाही असं या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे। तर पहा, निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना एक तर नव्याने पदभरतीची मंजुरी देता येत नाही, मात्र आचारसंहितेपूर्वी मंजूर असलेल्या पदांची पदभरतीसाठीची परीक्षा घेता येते, निकाल लावता येतात। फक्त अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र हे आचारसंहितेनंतर दिले जातात असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे, सो विद्यार्थ्यांनो पहा, या ठिकाणी जी एक्झाम पेंडिंगमध्ये आहेत त्या जूनमध्ये तुमच्या एक्झाम या ठिकाणी होणार आहेत। ठीक आहे, सो ही अपडेट या ठिकाणी आलेली आहे। जवळपास बरेचसे दिवस या ठिकाणी ओलांडून गेलेले आहेत। ग्रामसेवक, आरोग्यसेवक, सेविका तसंच पर्यवेक्षिका व इतर जे काही पदे भरले जाणार आहेत। पेसा केस आहे, आज सुनावणी होणार आहे। पेसा केस संदर्भातची 7 मे ही डेट देण्यात आलेली होती। ठीक आहे, सो 7 मे 2024 ही पेसा केस संदर्भाची आज अपडेट आहे। 7 तारखेला आज सुनावणी होणार आहे। सो जी काही अपडेट येणार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहोत। जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन। धन्यवाद।